नामांतर शहीद पोचीराम कांबळे, शहीद जनार्दन मवाडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यात यावे यासाठी तब्बल 14 वर्षे चाललेल्या या लढ्यात अनेक खेडेगावात सामाजिक बहिष्कार, अत्याचार, हिंसाचार, घरांची जाळपोळ यासारखे भीषण अमानुष अत्याचार हाहाकार माजलेला होता. याच काळात 4 ऑगस्ट 1978ला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे यासाठी पहिले नामांतर शहीद पोचीराम कांबळे आणि जनार्दन मवाडे यांना हाल करून मारण्यात आले. हा रक्तरंजित इतिहास तरुण पिढीच्या समोर यावा, त्यांना ज्ञात असावा यासाठी गेल्या 15 वर्षापासून भीम योद्धा श्याम निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली सुगाव ते टेंभुर्णी सामाजिक सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात येते. या रॅलीला संजय वाघमारे, यशवंत थोरात, प्रल्हाद इंगोले, काकासाहेब डावरे, रोहन कहाळेकर, जयकुमार डोईबळे, सम्यक खोसले, शिवाजी गोडबोले, कैलास माने, स्वप्नील भोशीकर, ऋषिकेश निलंगेकर यांच्यासह असंख्य भीमसैनिक या सामाजिक सद्भावना रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आपण पाहत आहात लोकलढा न्यूज. बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय भीम. मवाडे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. पोचीराम कांबळे अमर रहे, अमर रहे. जय 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 भीम जय भीम. अच्छा अच्छा त्याने मदत केली. अमर रहे, अमर रहे, अमर रहे. मवाडे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. जय 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 भीम, जय भीम. जय 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 भीम जय भीम जय भीम. महात्मा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. इकडे सर. अन्यायाची झुंजचे संस्थापक अध्यक्ष माननीय गोडबोले सर 1934-35ला तरुण बाण तुम्हाला आपणच आपली पंढरी उभी करू. आपण आपली पंढरी उभी करू. काय विश्वास असेल त्याच्यामध्ये, आत्मविश्वास की आपणही आपली पंढरी उभी करू. त्याच्यानंतर मग सगळं काळाला मंदिर, चौदार, धर्मांतर, घोषणा वगैरे झाले असते. परंतु त्या काळामध्ये माई म्हणते की आपण जाऊ पंढरीला आणि बाबा म्हणतात की आपण आपली पंढरी उभी करू. त्या काळामध्ये, त्या परिस्थितीमध्ये, ज्या मनुसंस्कृतीचा एवढा मोठा आघात असताना तो विश्वास रमाईला दिला, दुसऱ्याला दिला नाही. आता रमाईच्या नावाने लोक जाते पुसतात, गौऱ्या थापतो म्हणतात. कुठे गौऱ्या होत्या की मुंबईमध्ये गौऱ्या कुठे असतील हो, परंतु गौऱ्या थापल्या. हे सगळं सांगायचं कारण असं आहे की आताच्या परिस्थितीमध्ये आपापल्या पंढऱ्या उभं करत असताना गेल्या 10-12 वर्षामध्ये हे भडवेगिरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि प्रत्येकाने आपापली पंढरी निर्माण करतोय. आम्ही ते आपली पंढरी निर्माण करू. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर मातंग समाजाचा पोचीराम कांबळे पहिला हुतात्मा झाला. त्याच दिवशी जनार्दन मवाडे ते दुसरे हुतात्मा झाले. मातंग समाजाचा पोचीराम कांबळे बाबासाहेबांच्या नामांतरासाठी हुतात्मा होणं हे आजच्या पिढीला सांगणं हे खूप गरजेचं आहे. एससी राखीव प्रवर्गामध्ये अबकड्याचा घाट लावण्यात जात आहे.
तो अजेंडा हा आमचा नाही. बाबासाहेबांच्या पोरांनी वर्गीकरणावर जर बोलत असतील, राखीव जागेवर जर बोलत असतील, अबकडं हा विषय RSS संघ परिवाराने दिलेला अजेंडा आहे आणि हे त्या अजेंड्यावर मोर्चे काढत आहेत. माझी मोर्चा काढणाऱ्या सगळ्या भावांना विनंती आहे, गेल्या 12 वर्षापासून महात्मा फुले विकास महामंडळाचं अनुदान बंद आहे. ह्या मोर्चामध्ये जर तुम्हाला मागासवर्गाच्या बौद्ध समाजाचं हित जपायचं असेल, त्यांचा विकास व्हावा असं वाटतो, तर मोर्चामध्ये महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला अनुदान द्या अशी एक त्यामध्ये मागणी करावी, अशी माझी या मोर्चात करण्याची विनंती आहे. आणि हे जे मातंग समाजाचे जे भांडण करतात, मोर्चे करतात, त्यांच्याही सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडे गेल्या 10-12 वर्षापासून अनुदान नाही आहे. त्यांच्याही मोर्चामध्ये त्यांनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून अनुदान द्यावी मागणी करावी. म्हणजे एक तर यांची तरी भूमिका स्पष्ट दिसेल किंवा सत्ताधाऱ्यांची भूमिका स्पष्ट होईल आणि लोकांसमोर येईल. म्हणून त्या मोर्चामध्ये ह्या आर्थिक प्रश्नावरही बोलणं, मोर्चे काढणाऱ्याला समाजाचे हित उद्योपक आहेत ते सिद्ध होईल. म्हणून मी आजच्या या जनार्दन मवाडे आणि पुरुषोत्तम कांबळे यांच्या निमित्ताने या मोर्चे काढणाऱ्या गोष्टी घेऊन या बाबासाहेबांच्या प्रार्थना करतो.